मित्रांनो, पूर्णांकयुक्त अपूर्णांकाची बेरीज करताना कन्फ्यूज होत आहे. चला हा सोपा प्रश्न सोडवूया. सगळ्यात आधी याला साध्या अपूर्णांकात रूपांतर करूया. येथे खालच्या 3ने 4ला गुणा, 3 चौक 12, त्यामध्ये वरचे 2 मिळवले की झाले 14. तर आपला पहिला अपूर्णांक झाला 14/3. आता खालच्या 2ने 5ला गुणा, 2 पंचे 10, त्यामध्ये वरचे 1 मिळवले की झाले 11. तर आपला दुसरा अपूर्णांक झाला 11/2. मध्ये चिन्ह आहे अधिक. येथे छेद समान नाही, त्यामुळे आपण तिरकस गुणाकार करूया. 14×2 मध्ये चिन्ह आहे अधिक, 11×3 छेद 3×2. 14×2 28 अधिक 11×3 33 छेद 3×2 6. 28 अधिक 33 झाले 61/6. किंवा याला आपण पूर्णांकयुक्त अपूर्णांकात लिहू शकतो. 6×10 60, 60 अधिक 1 61 आणि छेद आहे 6 म्हणजे